सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। आईच्या प्रियकरानंच 3 वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केली। बाळाची विष्ठा कपड्याला लागल्याच्या रागातून ही हत्या केली। मौलाली उर्फ अकबर मुल्ला असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली। मृत मुलाची आई शहनाज आणि आरोपी मौलाली यांचे विवाहबाह्य संबंध होते। फरहान झोपलेला असताना त्याची विष्ठा कपड्याला लागल्यानं रागाच्या भरात आरोपीनं चिमुकल्याला मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला। शहनाज घरी आल्यानंतर फरहान खाली पडल्यानं डोक्याला मार लागल्याचं आरोपीनं सांगितलं। त्यामुळे आरोपी मौलाली आणि शहनाज हे बेशुद्ध फरहानला घेऊन विजयपूरला गेले। मात्र विजयपूरमध्ये एसटी स्टँडवर पोहोचताच मौलाली तिथून पळून गेला। यानंतर शहनाजनं फरहानला विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं। दरम्यान फरहानच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून त्याची हत्या केल्याचं समोर आलं। यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या। आम्ही अकस्मात मयताची नोंद करून घेतली। आज रोजी विजापूर पोलिसांशी संपर्क साधून त्याचे पोस्टमॉर्टमचे कागदपत्र हस्तगत केले। त्यामध्ये मुलाचा गळा दाबून खून गेल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून सदर महिला शहनाज शेख याची फिर्याद घेण्यात आली व ज्याने खून केला तो मौलाली मुल्ला याला आज रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।